छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये एका लोकल गाडीला चुकीचा सिग्नल दिला असल्यामुळे ती लोकल गाडी दुसऱ्या लोकल गाडीपासून साधारण 250 मीटरवर थांबली होती. त्यानंतर आपण ही जी लोकल गाडी बदलापूरवरनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येत होती त्या गाडीला बॅक करून त्याच्यानंतर आपण तिला तिच्या निश्चित प्लॅटफॉर्म नंबर 4 वरती घेतलेला आहे. आणि ही घटना साधारणपणे दुपारी आज 3:18 झाली होती. आणि त्यानंतर आता 3:45 जवळजवळ ही गाडी बॅक करून तिच्या निश्चित प्लॅटफॉर्मवर आणण्यात आलेली आहे. आणि आता गाड्या ज्या आहेत या परत सुरळीतपणे चालू झालेल्या आहेत. या घटनेमध्ये कुठल्याही प्रकारची कुठल्याही व्यक्तीला इजा किंवा दुसरं कुठलंही नुकसान झालेलं नाही. परंतु या एका ज्या प्लॅटफॉर्मवरती ही जी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर यायची होती त्याच्याऐवजी निश्चित कुणाच्या चुकीमुळे ही गाडी प्लॅटफॉर्म नंबर 5 वर गेली आहे याच्यासाठीची एक एन्क्वायरी केली जाते आहे. आणि याच्यामध्ये कुठल्याही पॅसेंजरला किंवा कुठल्याही प्रकारची हानी ही इन्फ्रास्ट्रक्चरला देखील झालेली नाही. यामुळे काही काळासाठी साधारण 15 ते 20 मिनिटासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे गाड्या खोळंबल्या होत्या. आता गाड्यांची आवागमन जे आहे ते सुरळीतपणे चालू झालेलं आहे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.